जग्या काही फिकर आहे का काही? हां, तुझ्या सासरवाडीवाल्याला काही फिकर आहे का? काही लग्न करायचं आहे का? काही का लग्नाची तारीख काढू द्या का काही काढू द्या? काही फिकर नाही आहे त्याला? काही फिकर नाही आहे? एक फोन आला का तुझ्या सासऱ्याचा? एक फोन नाही आला म्हटलं मला की लग्नाची तारीख कधी काढायची आहे बाई का काही काही फिकर नाही आहे त्याला नाही? त्याला लग्न करायचं आहे का नाही करायचं आहे पोरीचं? आता ताईनं फोन नाही केला तर तुम्ही फोन करून द्या, त्याच्यात नाही काय. हो वा, तेच तर म्हटलं. म्हणतात मी चबरली काऊन नाही तू? तुला तर चबर चबर करायचं आहेस, तू तर परमिशन काढायला म्हणतात मी चबर चबर करायचं. मी बोलली की तू बोललीच पाहिजे नाही? नाही आता मी असं म्हणले पा ताईनं फोन नाही केला तर तुम्ही करून घ्या. हो, मीनं फोन करून घ्या आणि माया मान छोटा करून घ्या मीनं. मी पोराची माया आणि मी फोन करीन का? का ना माया मान मोठा नाही आहे का? मी नाही विचारायला पाहिजे त्याला का ताईनं विचारायला पाहिजे मला? ताईनं विचारायला पाहिजे मला, मी नाही विचारायला पाहिजे त्याला. हमेशा पोरीवाले फोन करत असतात, पोरावाले नसतात करत फोन. काही समजत नाही तर मधात भादत नको जाऊ. नाही आता आजकाल काही राहिलं नाही, पोरीवाले आणि पोरावाले काही नाही राहिलं. देव माय जास्त भादरू नको म्हणतात नाही, मधात बोलत नको जाऊ तू. हां अरे प्रेम सांगून देत बायकोले म्हणतात नाही भादर भादर करत राहते मायावाल्या. आई वहिनी बरोबर म्हणत आहे, काही गलत नाही म्हणत आहे. आजकाल काही नाही राहिलं पोरीवाले आणि पोरावाले. तू नाही फोन केला तर काही नाही होत. हो का रे, आतापासूनच लगे बायको चिकून बोलू लगे अजून तर लग्न नाही झालं बाप्पा. लग्न झाल्यावर काय होईल रे बाप्पा? नाही आई, जगदीश बरोबर म्हणत आहे. तू नाही फोन केला तर काय होते? काही नाही होत. केला तर काय त्याच्यात नाही. हो रे बाप्पा, तुम्हाला तुमच्या मायच्या मानधनाची काय परवा आहे रे बाप्पा? काही नाही. तुम्हाला वाटते मायची ठसन गेली तर गेली. हां मी ठसनवाली बाई म्हटलं, ठसन न राहीन मी, ठसन न जगतो. आता अशी कोणती ठसं नाही बाप्पा. काय होते फोन केला तर? राहू देवा, तू बोलू नको. तू नसं येईल बैकून दिलं की तुम्ही फोन केला तर काय होते. तुला म्हटलं का मी ना म्हणतात बोल म्हणून माया म्हणतात बोलायचं नाही मोहिनी. आता सांगत आहे मी तुला. प्रेम तुला बी सांगू राहिली मा म्हणतात तिला सांगून दे बोलायचं नाही म्हणा कधी. हेच वालं म्हणणं तुझ्यासाठी बी आहे बरं जगदीश. तुझी बायको आली आणि मला तिनं बोललं तर तू पाय तुझ्या बायकोला पहिले सांगशील माईच्या म्हणतात बोलायचं नाही म्हणा, माईला काही बोलायचं नाही. आता किती दाबून ठेवते आपल्या पोरांले बापरे. आई वहिनी काहीच तर नाही बोलल्या, काही नाही बोलले एवढ्या. हो रे बाप्पा, माय तर काही खरं नाही आहे, काही खरं नाही आहे. काही धडाची पोरं नाही आहे मायवाले. आता हे बोलू राहिली हिचं पाहून ती दुसरी बोली. हां सगळेजण मला बोला ना आणि आपल्या बायकायचं ऐकू तुम्ही मला बोलसान म्हणजे पुरं घर मलाच बोलीन आहे ना. नाही तर काही व्हॅल्यूच नाही आहे घरात, काहीच व्हॅल्यू नाही आहे. मी का तुमच्या भरोशावर आहे का रे? तुमच्या भरोशावर नाही आहे मी. हां तुम्ही वागवलं तर वागवलं, नाही तर हाय वृद्धाश्रम जिंदाबाद. वृद्धाश्रममध्ये चालली जाईन मी. हां तुमच्या बायकोच्या हातचं मार कोण खाईन बापा, कोण खाईन त्याचे बोलणे आणि कोण त्याच्या हाताखाली कामं करीन. मी नाही करणार या, मी चालली जाईन वृद्धाश्रममध्ये. कोण ऐकीन बापा तुमच्या बायकाची ठसन? तुम्ही तर डोक्यात चढू राहिले तुमच्या बायकाले. या प्रेमनं तर चढवली, आता ते येणार तर ते तू चढवशील झालं. हां काय माया तुम्हीच माईवाली इज्जत नाही करत, तुम्हीच माई गोष्ट काढता तर तुमच्या बायको का कसं सोडतील बापा? तुमच्या बायकाही तशाच करतील. माय काय बाप्पा मला कोण हुंगते मग या घरात नाही. आता तर तुम्हीच नाही ऐकू राहिले माईवाली. तुमच्या बायका येतील तर काय ऐकतील बापा? मी नाही एवढं म्हटलं बापा फक्त की ताईनं फोन करायला पाहिजे. ते पोरीवाले आहे मी पोराची माया, ताईनं फोन करायला पाहिजे. पहिली गोष्ट ताईनं समोर घ्यायला पाहिजे. तर ती बायको कशी बोलली मला प्रेम कशी बोलली? माय बाई झाला रे बाप्पा, या बुढीचा आता इमोशनल ड्रामा चालू झाला. आता मला बोलणे खाऊ घालीन ना तेव्हाचा इमोशनल ड्रामा बंद होईल. झाला आता इमोशनल ड्रामा चालू. आई आई तू रडू नको तू. तू कोण रडू राहिली? आम्ही काहीच नाही म्हटलं. का रे जगदीश काही म्हटलं का आपण ना? काही म्हटलं का? आई तू म्हणशील ना तसंच होईल. जे तू म्हणशील तेच होईल. आई रडू नको. तू जे म्हणशील ना तेच होईल या घरात. तू रडू नको. त्या डोळ्यात असू नाही पाहू शकत आम्ही. कशी आयडिया आहे माई? कसं इमोशनल ब्लॅकमेल केलं मी नाही. नाही रे बाप्पा, तुमच्यासाठी तुमच्या बायका आहे सऱ्यातवर तर मी काय बाप्पा या बुडीला कोण हुंगते कोण विचारते? आई असं नको बोलून तू, अशी कोण बोलतं? नाही रे बाप्पा, हकीकत सांगत आहे मी. मोहिनी तू आईच्या मधात बोलत नको जाऊ. आई जे म्हणते ना ते ऐकत जाय. आईच्या मधात काही बोलायचं नाही. आई जे काही म्हणेन ते आईचं तुला ऐका लागेल. आईचं ते ऐकशील तू. आईच्या तोंडाला तोंड नाही द्यायचं. आईला दुखवायचं नाही, बिलकुल नाही दुखवायचं. ते मला आवडत नाही. तुला मी आताच सांगू राहिलं, आई जे म्हणेन तेच होईन या घरात नाही. हो बाप्पा, या घरात तर राजा बोलेन दाढी हाले असाच आहे बाप्पा प्रोग्राम. जसं माझी सासू म्हणेन तसंच आम्हाला करावं लागेल. हो प्रेमजी, तसंच करीन. जसं तुमची आई म्हणेन तसंच करीन. तसं करीन नाही, तसंच करा लागेल. हो ठीक आहे. मोहिनी जाय आईसाठी मस्त एक चहा बनवून आण जाय. हो माय, थोडा दुधाचा चहा बनवशील, घमघम दुधाचा चहा बनवशील. मग मस्त इलायची अद्रक गिद्रक टाकून चहा बनवशील. नाही तर ते ढसकलं पाणी देतं माय बी मला ते चहाचं. मला तर तसा चहा नाही आवडत बरं. चांगला चहा बनवशील, नाही तर बनवू नको. मी बनवतो हातानं. आई तू कायले बनवशील? बनवलं तू ना आतापर्यंत. आताही बनवता का? बनवते ते मोहिनी. जाय मोहिनी बनव. हो बाप्पा, आतापर्यंत केलं मी ना. आता ही मोहिनी कासाठी आहे? बनीन नाही. जाय मोहिनी बनवून आण. हो चालली आणतो बनवून. काय माय बाई बुढी मुलाच आहे बाप्पा. का रे बाप्पा जगदीश, त्या लोकांचं काही लग्न करायचा काही इरादा आहे का नाही आहे? तो बोलतो ना त्या पोरी सांग फोनवर काही ना काही सांगितलं असेल ना तिनं. हो आई सांगत होती मला आनंदी म्हणे की आता कापूस आहे म्हणे. आता कापूस निघला, कापूस विकला की मग टाळू म्हणे लग्नाची तारीख, असे म्हणत होते म्हणे बाबा. तिच्या बाबाने एक बार फोन करून सांगायला तर पाहिजे होतं आम्हाला. एक बार फोन करून काही सांगणं गिंगणं काही. त्याच्याजवळ पैसेच नाही आहे म्हणून नसेल केला फोन. हो त्याला म्हणा आमची बराबरी झाली पाहिजे म्हणा. आमचे पाहुणे सारे हायफायवाले राहतील म्हणा. आमच्या लोकांची बराबरी झाली पाहिजे. असं लग्न करसान म्हणा बाप्पा.
हो आई, पण त्याची जशी हैसियत आहे त्यानुसार ते लग्न करतील ना. तुला पहिलेच माहित होतं ना ते गरीब आहेत म्हणून ते लोक. जसं त्याच्याच्यानं होईल तसं करतील ते लग्न. करू दे, नाही जसं ताईला करायचं आहे तसं लग्न करू दे. आपण रिसेप्शन देऊ ना. आपण ना एकदम चांगलं रिसेप्शन देऊ. लग्न ताईला जसं करायचं आहे तसं करू दे. हो दादा, मी तेच म्हणत आहे. त्या लोकांच्या हैसियतेनुसार ते लोक लग्न करतील. मग रिसेप्शन जसं द्यायचं आहे, हायफाय जेवढं हायफाय द्यायचं आहे तेवढं मग आपण देऊ. आपण पाहू मग. बरं बाप्पा, तुम्ही जसं म्हणसान तसं. पण एक बार तर मनास लागेल ना ताईले की थोडं चांगलं लग्न करसान म्हणून. ठीकठाक. मोहिनी, झाला नाही का हो चहा? अन्नबाईना करून लवकर. हो हो आत्या, बनला आणतो. माय बाई, किती वेळ लावते हे पोरगी. केवढ्या वेळची गेली, अजून बनवून नाही आणला. आतापर्यंत तर पुरा गावाला चहा पाजून देतो म्हटलं मी बनवून. आजकालच्या पोरी निरा काही कामं करतच नाही. करतात बी तितक्या आरामानं आणि असे कामं करतात जसं की आपल्यावर उपकार करू राहिल्या कामं करून. बापा रे, वाईटच सोय आहे बापा. अरे जगदीश, तुला आता सांगू राहिली मी. आता हे पाय, हे प्रेमनं करून आणली त्यानं त्याच्या मनानं केली. पण हे जे करू राहिली हे मनानं तुला पोरगी करून देऊ राहिली मी. इले म्हणा ह्या मोहिनीसारखं काम नको करशील म्हणा बाप्पा. मला ते पटत नाही. मला एकदम चकचक काम पाहिजे आणि पुऱ्या कामातनी चांगली ट्रेन पाहिजे पोरगी. नाही तर मग केल्यावर मग म्हणेन की मला हे येत नाही, मला ते येत नाही, मी हे नाही केलं, मी ते नाही केलं. मी ऐकेन नाही बरं. तुला पहिले सांगू राहिली मी. तुला आता सांगत आहे मी. अरे बाप्पा, तुला विचारत दिले चुलीवर गेलीवर भाकर गिकर बनवता येते ना बाप्पा तिला? स्वयंपाक तर बनवता येते ना चुलीवर? काय आई, आपल्या इथे एवढा मोठा गॅस आहे. काय चुलीवरच्या भाकरीचं करू राहील तू? काय चुलीवर स्वयंपाक करायला लागते? आपल्या इथे चुलीवर स्वयंपाक करायला लागते का? नाही रे बा, कधी कधी होते मन चुलीवरची भाकर खाले, चुलीवरचं बेसन खाले. इले तर काही येत नाही करता. म्हणून म्हटलं बाप्पा ते सुनीन ते तरी करून सारीन मला. काऊन मीनं नाही केलं का कधी चुलीवर? चुलीवरचं चांगलं मस्त चवबाज लागते जेवण. हो हो आई, करता येते, करता येते. बरं बाप्पा, तेच विचारून घेतलं तर बरं. नाही तर मग बादमध्ये नाटकं करतात. काय माय बाई, आता काय चालू आहे आणि काय नाही तिकडे. ते कोण लोक आले महाभारत विचारायला, काय आले? काही पोलीस गिलीस तर नाही आहे माय महाभारत विचारायला आले? काय माहीत बाप्पा कोण आहे आणि कोण नाही. तर आता विचारू का चेतनला फोन करून? चेतनला किती वेळा फोन केला मी ना, किती वेळा फोन केला. पण एक बार फोन नाही उचलू राहिला. तो काय झालं काय नाही तिकडे. मात्र जीव भिऊ राहिला बाप्पा. कोणाच कामात नाही, माझ्या ध्यान नाही लागू राहिलं. कोणाच कामात नाही. तिकडे काय चालू आहे आणि काय नाही काही समजून नाही राहिलं मला. तर सर्व काही चांगलं हो बाप्पा. देवा या संकटातून काढ रे बाप्पा मला. तुला एक नारळ फोडीन रे मी. नारळ फोडीन मी मंदिरात येऊन. पण या मला संकटातून काढ बाप्पा. अरे चंद्रू, काय झालं तुला? शिकवून नाराज आहे तू? काय झालं? माहिती आहे मला. कामं करू करू थकली ना तू घरचे. घरचे कामं करू करू थकली ना? नाही हो बाप्पा, नाही असं काही नाही आहे. माहित आहे मला, तू कामं करू करू थकली घरातले. चल आपण येऊ, घुमून येऊ, फिरून येऊ मस्त. चल मस्त पिक्चर गिक्चर पाहायला जाऊ. तुला घुमवतो फिरवतो मी. चल. काय बाप्पा, काय घुमं फिरून ये. माय तर घुमणं फिरणंच निघालं आता. नाही व नाही, माया काही मूळ नाही आहे. मी नाही येत कुठं घुमा फिरायला. नाही. अरे बापरे, हिला काय झालं? हे येत नाही म्हणते घुमा फिरायला. हे तर हमेशा म्हणते इकडे घुमेल नाही तिकडे घुमेल नाही. आणि हिला काय झालं आता? काऊन चंद्रू, काय झालं? काऊन नाही म्हणून राहील तू? तू तर कधीच नाही म्हणत. आज काऊन नाही म्हणत आहे? तब्येत गिब्येत तर ठीक आहे ना तुझी? हो, असंच नाही, थोडं डोकं दुखू राहिलं. मी आराम करतो थोडासा मा रूममध्ये. मग पाहू आपण कधी. आईला जेवण दिलं ना तुला? हो बाप्पा, हो दिलं. बरं मग जाय, आराम कर. तुम्हाला देऊ का जेवायला? कायची भाजी केली तर? शेपूची भाजी केली बा. आणि अजून वरण भात आहे. नाही राहू दे, तू आराम कर. जाऊ मी हाताने घेऊन घेतो वाढून. राहू दे. बरं ठीक आहे, मग मी आराम करतो. हो जाय. अरे जास्तच तब्येत खराब आहे तिची. लस अलगच चेहरा दिसू राहिला असा. तब्येत खराब असेल तिची. का महिला करते ना? काय नाही बाई, काय झालं असेल बरं तिकडे? गेली शांती, फोन नाही उचलू राहिली ना, काही नाही. काय चालू असेल तिकडे? काय झालं काय माहिती? काही सांगू नाही राहिली. काही माहीत पडलं का चंद्रिकाबाच्या वाऱ्यात का काही काहीच नाही सांगू राहिली लगे. थांब, तिला एक बार डबल फोन करून पाहतो मी. टरलक. उचल ना शांते, उचल ना माझा फोन, उचल ना. कोणती एवढी बिझी आहे माय? उचल ना फोन, माझी नाही लागू राहिला टरलक. काय माय बाई, हे उमाबाई केवढ्या वेळेची फोन करू राहिली. त्याला माहित नाही का मी कामामध्ये आहे म्हणून. तरी त्याची फोन नाही उचलले बरं मी ना किती वेळेचे. तरी आता काय फोन करू राहिली काय माहिती उमाबाई बी. आता उचलाच लागेल त्याचा फोन, नाही तर बोलतील त्या मला चांगल्याच. हॅलो, बोला उमाबाई, काय म्हणून राहिलं? काय शांते, किती वेळची फोन करू राहिली बाई ना मी तुला? फोन काऊन नाही उचलू राहिली तू? काऊन नाही उचलू राहिली मा फोन? किती वेळची फोन करू राहिली बाई ना मी तुला? हो उमाबाई, कामात नाही आहो ना मी, कामात नाही आहो म्हणून नाही तुमचा फोन उचलला बा. तुम्ही तर निरा बोलताच बापा मला. सांग ना माय, काय झालं तर? काय माहीत झालं त्या चंद्रिकाच्या बऱ्यात? काय माहीत झालं का? काही इन्फॉर्मेशन काढली का नाही तुला? अहो उमाबाई, तेच करू राहिलो ना. तुम्हाला माहीत नाही, लय मोठा झोल आहे इथं, लय मोठा झोल आहे. जेवढी सीधी साधी दिसते ना ते चंद्रिका, तेवढी सीधी साधी नाही आहे. तिचं बी एक रहस्य आहे बाप्पा. काहीतरी आहे तिचंवालं इथं मॅटर. कोणी काहीच सांगू नाही राहिलं इथं. तिच्या मायबापाच्या घरी आलो आम्ही. आता तिच्या मायबापाच्याच घरी आहे का? हो, तिच्या मायबापाच्याच घरी आहे. तेही म्हणतात की आमचा काही रिश्ता नाही म्हणते तिच्यासोबत. आम्ही काही तिच्या संग आमचा काही रिश्ता नाही म्हणते. ते आमचे कोणी नाही म्हणते, आम्ही तिचं कोणी नाही म्हणते. माय बाई, असं कसं हो माय? असं कसं बापा हे? तेच तर आहे की असं काऊन आहे, असं कसं बापा हे? आम्ही विचारू राहिलो होतं, तिचे मायबाप सांगणारच होते.
ते एक कोणता तरी पोरगा येऊन गेला माय बाई, काय नाव त्याचं, चेतन करू राहिले त्याले. तो पोरगा आला आणि तिच्या मायबापाला घेऊन गेला आता कोपऱ्यामध्ये बोलाले. काय बोलू राहिले, काय प्लॅन करू राहिले काय माहीत बाप्पा. ऐसा ना माय, सांभाळून राहा, नाही तर देतील तुम्हाला बत्ती. हां, काही बरं नाही दिसवलं मला. येऊन जा लवकर घरी, तुम्ही थांबू नका तिथे जास्त वेळ. लोक नाही उमाबाई, आता एवढा दूर आलो बाई ना, एवढा टायमातून टाईम काढून आलो. मी आली, आपली कलाबाई आहे, कलाबाई आली, कलाबाईची सून आली. त्या कलाबाईच्या सुनीचा बी तर संसार तिनं खराब करून ठेवला माय. तिच्या पोरासंग ही चक्कर चालू आहे म्हणते तिचं. आई 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 आई, ते कला का माय? अरे बापा रे, मग नाही तर काय, लय मोठी गोष्ट आहे तिची. सांगेन तुम्हाला नंतर कधी मी. माय बाई, काही तिच्या बरोबर काही माहीत नाही पडलं का तुला? काहीच नाही माहीत पडलं का? उमाबाई, लय काही आहे तिच्या बाऱ्यात माहीत करायला, लय काही आहे. पण आता सध्या कसं कोणी सांगू नाही राहिलं, कोणी बोलू नाही राहिलं, तर तिच्या बाऱ्यात बोलायला भेट आहे. काय आहे काय नाही काही समजू नाही राहिलं मला. तर माझा दिमागच नाही चालू राहिला. माय बाई वा शांते, लय पोचल बाई आहे हो बाई ना, ते लय पोचल आहे नाही, लय शातीर आहे ते, लय पोचल बाई आहे. पण आता पाहू ना आता काय होते काय नाही. तर आता तो पोरगा गेलेला आहे तिच्या मायबापाला घेऊन. आता काय म्हणतात ते काय जुनं बाप्पा. तिचे मायबाप तर चांगले आहे, पण आता माहीत नाही काय होते तर काय नाही. तर तिचे मायबाप तर चांगले वाटले मला स्वभावानं. तरी शांते म्हणली मी तुला, सांभाळून राहा बाप्पा, नवाडा गाव आहे. हां, हो हो हो, हो ना, मी सांभाळूनच. काय हो माय, पाय दुखू राहिले बाप्पा, उभं राहू बाजीवर बसतो बाप्पा थोडीशी. कमर दुखू राहिली आणि भूकी लागली बाप्पा, उपाशी तापाशी या लागले बाप्पा चंद्रिकाच्या इकडे. हट नाही बाई. काय म्हटलं बाप्पा, आता काम होईन आपलं. आणि कायचा हा पोरगा आला आणि पुरा काम बिघडून चालला. आता तिकडे काय घेऊन गेला काय माहीत येईल कोपऱ्यात नाही. आता पाय दुखू राहिले का तुमचे? पाय दुखत असेल तर बसून जा, नाही तर बाजायनं बाजीवर बसून जा. मायले पाय दुखू राहिले, भूकी लागली बना मला. तर आता मी घरून 4-5 भाकरी आणलेल्या आहे आणि थोडं बेसन आणलेलं आहे. आता हे झालं की आता गाडीत गेलो की खाऊ आपण तिथं 2-2 घास सगळेजण. आणला का तुम्ही डब्बा सोबत बांधून? हो, त्या खाचा आणलेला आहे मी बांधून, मग आपण गाडीत नाही खाऊ. काय हो माय, मग आपलं काम होते का नाही हो माय? काम नाही होत का मग आपलं? आता काय माहीत बी उमाबाई, काम होते का नाही होतं. तरी आम्ही कोशिश तर पूर्ण करत आहोत बाप्पा, पुरी कोशिश करत आहोत. काय हो माय, एवढ्या दूर गेली, काम करूनच येवं माय तिथून. हां, हो ना, आता तिचे मायबाप काय म्हणते पाहतो ना आता. हो हो उमाबाई, तुम्ही टेन्शन नका घेऊ. कसं मामा, मी काय म्हणतो, ते तुमची पोरगी आहे, हे लोक काय आहे? हां, या लोकांना तर तुम्ही बरोबर ओळखत बी नाही. कोण आहे, काय आहे, कुठचे आहे, खरे बोलू राहिले, खोटे बोलू राहिले. हां, कोणती CID आहे का काय आहे, तुम्हाला माहिती आहे का? ते किती झालं तर तुमची पोरगी आहे. हां, किती झालं तर खून आहे तुमचं. तिचे ऐकून नाही, या लोकांची ऐकून आहे का तुम्ही? अरे नाही रे, जे खरं आहे ते खरं आहे. हां, खरं आहे चिकून नाही होत का मग खोटे चिकून हो का? मी तुला माहिती आहे ना, मी खोटं नाही बोलू शकत बा. नाही ते आपल्याच्यानं नाही होत. नाही अव बरोबर म्हणत आहे तो, बरोबर म्हणत आहे ना. हे लोक कोण आहे काय आहे तुम्हाला माहित आहे का? माहित आहे का तुम्हाला? आपल्याला याच्या बाऱ्यात काही माहीत नाही, काही नाही. आणि आपल्या पोरीच्या बाऱ्यात त्याला सांगून देता का? या लोकांना सांगता का आपल्या पोरीची ऐकून नाही तर कोणाची ऐकून आहे बाप्पा? आपली सगळी पोरगी आहे ते सावत्र आहे का? सावत्र पोरगी आहे का आमची आपली? पोरगी आहे तर काय करू मी? काय करू? पुरं गाव तिच्या खिलाफमध्ये आहे चेतन, पुरं गाव खिलाफमध्ये आहे, आम्ही खिलाफमध्ये आहो. तू कोण तिच्या ऐकून एवढं बोलू राहिला? कोण बोलाल तिच्या ऐकून एवढं? नाही मामा, तुम्हाला कसं सांगू मी आता? किती झालं तर आपल्या गावातली आहे ते, आपल्या गावातली गोष्ट आपल्या गावातनी, गावाच्या बाहेर काय जाऊ द्यायची? हां, बाहेर काय जाऊ द्यायची? हो बाप्पा, बरोबर म्हणत आहे चेतन. तुम्हाला नाही समजू राहिलं. किती झालं तर आपली पोरगी आहे ते, आपलं खून आहे. मी काहीच नका बोलू, काही नका बोलू. मी बोलतो त्या लोकांनी संग. काय रे चेतन, तू मी आपण त्याच्या संग बोलू. तुम्ही काही बोलू नका. तुम्ही खोटं नाही बोलू शकत ना, काहीच बोलू नका. खरंही नका बोलू, खोटंही नका बोलू. तुम्ही चुप राहा फक्त. हे तुमचं तोंड आहे ना, हे तोंड चुप ठेवा. बरं बापा, तुम्हाला जसं वाटतंय तसं करा तुम्ही. मी काही नाही म्हणत तुम्हाला. तेच म्हणत आहे मी, काही म्हणूही नका तुम्ही. आम्ही पाहतो, आम्ही सांभाळतो सर्व. हो मामा, मामी बरोबर म्हणत आहे. उमाबाई थांबा, ठेवा फोन ठेवा. त्या चंद्रिकाचे मायबाप आले. ठेवा फोन. मी बोलतो त्याच्या संग, ठेवा तुम्ही. हा पाय शांती आहे, आयड्यान बोलशील बरं त्याच्या संग, आयड्यान बोलशील. हो आयड्यान बोलतो मी. अगोदर फोन ठेवा तुम्ही, फोन ठेवा. हो माय ठेवतो. पाहिशील माय सांभाळून घेशील. हो सर सांभाळतो मी. आले हो ना ताई, हे लोक आले बाप्पा. आता काय म्हणतात आणि काय नाही. तर आले का होत्या हे लोक? आले का? शांताबाई उभ्या राहिले तुम्ही? बसा ना इथं बाजायनं, बसा ना सगळेजण. उभे कशाले? नाही भाऊ, आहो ना मी, ठीक आहे. नाही लय दुरून आले तुम्ही. बसा ना, बसा. पाणी गिनी प्या, चहा पाणी प्या, नाश्ता गिस्ता करा. नाही भाऊ, नाश्ता पाणी नाही. राहू द्या, नाश्ता पाणी राहू द्या. आता आम्हाला घरीच जायचं आहे बा. नाही बस आम्ही जे विचार राहिलो ते सांगून द्या बा आम्हाला, आणि जातो मग आम्ही आमच्या घराकडे. कोणतं विचारायला आले? काय विचारायला आले? काय सांगायचं तुम्हाला आम्ही ना? अरे माय बाई, बुडी तर बातच पलटली हो ना. आता तर म्हणत होती असं तसं, आता म्हणते काय विचारायला आले काय? माय बाई बातच पलटली आता. तेच चंद्रिकाच्या बाऱ्यात. काय विचारायला आल्या? काय सांगू तुम्हाला? काहीच तर नाही आहे, काही नाही आहे. काही सांगायच्या लायकीच आहे नाही तिच्या बाऱ्यात. भारी भली होय माय बाई व. हे बाई तर निराताच पलटून निघाली हो ना. आतापर्यंत पोरीला खराब म्हणत होती, आमची कोणी नाही असं तसं. आणि हा पोरगा आला आणि काय पट्टी पडवली आणि काय नाही, लगे निघूनच गेली लगे. हो बाई, आता तुम्ही म्हणे आमची पोरगी नाही आहे, नसन तसं, आमचा काही रिश्ता नाही आहे.
आणि तिच्या बाऱ्यात असं आहे आणि तसं आहे. आणि आता आम्ही तुम्हाला विचारू राहिलो तिच्या बाऱ्यात तर काहीच नाही सांगू राहिलं, म्हणते काहीच नाही आहे. मग काहून दुश्मनी आहे तुमची? काहून तुमची पोरगी नाही आहे? ते काही रिश्ता नाही आहे तिच्यासोबत, काहून रिश्ता तोडला? हां, सांगा ना, काही तर सांगा. आणि गावातले लोक काहून भेटतात तिच्या बाऱ्यात बोलायले? हा बाबाई, ते आमची पोरगी आहे, आमची काही दुश्मनी नाही आहे, काही नाही आहे. आमची पोरगी आहे ते, आणि आमची पोरगी आहे ते, बस आम्हाला एवढं माहीत आहे. हो, तुमची पोरगी आहे, मान्य करतो. मग तुमच्या घरात काहून नाही आहे ते? हां, काहून नाही आहे तुमच्या घरात? काहून इकडे तिकडे घुमू राहिली? आणि तुम्ही ना काहून रिश्ता तोडला तिच्यासोबत? काहून तुम्हाला तिचं तोंड पाहणं बी गावारा नाही आहे? काहून आहे मग असं? सांगा ना, सांगा ना, माझ्या गोष्टीचं उत्तर द्या तुम्ही मला. आता काकू त्याच्या घरचं मॅटर आहे, तुम्ही काही बोलू नका त्याच्या म्हणतात. तुम्हाला काही अधिकार नाही आहे म्हणतात मी बोलायचा. तू त्याच्या घरचं मॅटर आहे, त्याची पोरगी आहे, ते पाहिजे बसते. आय, तू कुठून आला रे? हां, तू कुठून आला? तू काय याच्या घरातला आहेस का? मग तू बोलू राहिला म्हणतात नाही, आम्हाला सांगू राहिले होते ते कसे बी. लगे त्याला लगे कोपऱ्यात निघून गेला आणि त्याला पट्टी पडवली. आम्हाला शिकू राहिला का रे तू? जसं काय आम्हाला काही समजतच नाही म्हणून आम्हाला शिकू राहिला का इकडे सुचुंद्र्या तोंडाच्या? हो शांताबाई, जास्त बोलू नको ना माय. दुसरं नवाडा गाव आहे ना, काय त्याला बोलू राहिली? हां, त्या लोकांना पिटलं दिटलं तर माय आपल्याला राहू दे ना पप्पा. हां, नवाडा गाव आहे, नवाडा गावात नाही आलो आपण. आणि खायले पंखा घेऊ राहिली, राहू दे ना माय, राहू दे ना, आपलं का गाव आहे. हो कलाबाई, चुप बस बरं बाई ना. आता माझ्या दिमाग काही जाग्यावर नाही आहे, आता माझी सटकली. हो शांताबाई, शांत हो तू, शांत हो. बोलू नको, बोलू नको. नवाडा गाव आहे. हां, पाहू ना आपण, काही ना काही रस्ता निघीनच. हां, येईनं नाही सांगितलं तर काय झालं? आपण गावात नाही अचूक विचारपूस करू, काही ना काही आपल्याला तर पत्ता लागेनच ना. हां, कोणतंही राज असलं, किती लपून ठेवलं तर ते लपून नसते राहत म्हटलं. एक ना एक दिवस उघडकीस होतच असते. उघडी नसते तर राज. आता तू याच्या संग पंगा नको घेऊ, नको इथं भांडण गिंडण नको करू. नवाडा गाव आहे. हां, आपण काही या गावचा हाव नाही. तू शांततेनं गोष्ट घे, शांततेनं घे. तू तर एवढी समजदार आहे बाई ना. हां, तू अशी कशी बोलू राहिली? काकू शांत व्हा, तुम्ही शांत व्हा, एवढ्या रागाने बोलू नका. ते नाही ना, लय दिमाग सटकवला या लोकांना. हां, किती वेळेचे घुमू राहिले आपल्याला, किती वेळेचे झुलू राहिले. पहिले ते बुडी बोलली, मग बुडा आला, बुडा काय म्हणून राहिला, मग हा पोरगा आला, या पोरानं कोणती शाळा भरवली. काय चालू आहे इथं? मजा का चालू आहे का? आपण इथं एवढ्या वेळचं बसलेलं आहो, एवढ्या वेळची हिची वाट पाहता. हां, पहिले म्हणतात सर्व काही आहे आणि आता म्हणतात काही नाही आहे. हां, हे कसं काय? कसं आहे? काकू तुम्हाला नाही समजलं, काही गोष्टी असतात अशा असतात की ते आपल्याला समजून घ्यायला लागत असतात, समजा लायकीच्या गोष्टी असतात. तिचं 100% काही ना काही आहे. हां, काही ना काही राज आहे, पण हे लोक आता लपू राहिले. हा पोरगाला नाही, या पोरानं म्हणतात मी काळी घातली. हो काकू, हो, हा दादा बरोबर म्हणत आहे. शांता काकू, आता सीधी उंगली से घी नाही निकलेगा, तो उंगली टेढ़ी करनी पडती है. आता आपल्याला उंगली टेढ़ी करायला लागेल. हो रे, तू बराबर बोलू राहिला, बराबर बोलत आहे. आता काही फायदा नाही आहे, यायला विचारूनही फायदा नाही आहे. आता येईनं आता प्लॅन बनवला यायचा. आता हे आपल्याला काही नाही सांगते. या पोरानं पुरी आपली शाळा बिघडवली म्हटलं, पुरी शाळा बिघडवली. यानं मंदात नेऊन काळी केली. आता हे लोक सांगतील नाही काही. आता काही इथं बोलून आणि काही म्हणून काही फायदा नाही आहे आता आपला. मी तेच सांगू राहिलो शांता काकू तुम्हाला. नाही, समजलं मला, समजलं. बरं बरं आबाजी, ठीक आहे. नाही आहे ना काही? ठीक आहे, नाही सांगायचं ना तुम्हाला, नका सांगू. चाललो आम्ही, चाललो. नाही बसा ना, चहा पाणी तर प्या. नाही भाऊ, आम्ही नाही पेट चहा पाणी, चाललो आम्ही. हो बाप्पा, जा जा जा. बरंच झालं रे बाप्पा चेतन, तू टायमावर आला आणि तुला आमचे डोळे खुलले बाप्पा. तुला सांगितलं नाही तर आम्ही तर खरं खरं सांगून देऊ राहिलो तो यायला. हा, तेच तुम्ही म्हणून राहिलो. किती झालं तर ते तुमची पोरगी आहे. हे कोण आहेत तुमचे? ते तुमचीच पोरगी, तुमच्या कामात येणार. हे असे लोक येणार का आपल्या पोरीच्या बाबतीत? काय सांगायचं आपण स्वतः? ते कायच्या कामात येणार? एवढं मोठं कांड केलं गावात नाही, आणि कोणत्या कामात येणार ते? राहू द्या ना मामा, राहू द्या. आता झालं ते झालं तिच्याच्यानं गलती. ते पश्चाताप बी करत आहे. काय आता पश्चाताप नाही करत आहे, काही सुधारली नाही. तिकडे जाऊन तशीच करू राहिली. अहो शांत काकू, आपल्याला तर काहीच माहीत नाही झालं बाई ना तिच्या बऱ्यात. एवढ्या दूर आलो आणि फालतू व्यर्थ गेलं बाई ना एवढ्या दूर येऊन आपलं. नाही हो, काही ना काही तर माहीत पडेल ना आपल्याला तिच्या बऱ्यात, माहीतच पडेल ना. देव आपला कुठून ना कुठून आपल्याला रस्ता दाखवीनच, काही ना काही आपली मदत करीनच. जिथं सारे रस्ते आपल्यासाठी बंद होऊन जातात ना, ते तेव्हा मग सर्वांना देवावर सोडून द्यावं लागते. देवावर सोडून द्यायचं. मग आता काय करू शकतो आपण? आपल्याच्यानं जेवढं होऊ शकत होतं तेवढं आपण न केलं. आता सर्व आता देवावर सोडून द्या. काय करावं मग आता? पण काकू, एवढ्या दूर आलो पण आपलं काम नाही झालं. मला तर लय खराब वाटत आहे. हू राहिलं होतं आपलं काम, हू राहिलं होतं. तो पोरगा आला म्हणतात नाही, त्यानं काळी केली, नाही तर झालं होतं आपलं काम. तिचे मायबाप सारे सांगत होते आपल्याला. हॅलो काकू, हो काकू. आई मायबाई, कोण आवाज दूर आला मागून? शांते, पाय लवकर इथून. पाया रे बाप्पा, पाया. बाई, काय झालं? काऊन पया करू राहिली? अरे शांते, मोठा दाढीवाला आणि चष्मावाला कोणतरी माणूस उभा आहे माहिती मागं. चालू माय, चल लवकर चल. मायबाई, कोण दाढी मिशावाला माणूस आहे? हा बापा रे, काकू बापा चला लवकर. मला तर बेवला गुडाला इथं लय खतरनाक गाव आहे बापा. ही कोण आहे वा? मला पाहू तर दे. काय भिऊ राहिल्या निरा? आपण काय काही गलती केली का? आपण काही गलती केली? आपण काय चोरी केली का कोणती? काय भिऊ राहिल्या तुम्ही एवढ्या? काय रे बापा, कोण आहेस रे बाबू तू? काकू, माझं नाव तेजा आहे. माय बाई, कोणते जाय हो माया? कोण आहेस रे बाबू तू? आम्ही तर ओळखत नाही बा तुले. आम्ही स्वतःच नवाडा या गावात नाही. आम्ही कोणाला नाही ओळखत बापा. काय म्हणून राहिला?
काकू मी लेवलचा पिछा करू आलो तुमच्या. तुम्ही चंद्रिकाच्या बाऱ्यात इन्फॉर्मेशन काढायला आले ना या गावामध्ये. हो रे बा, चंद्रिकाच्या बाऱ्यात तुला काही माहीत आहे का? मला पूर्ण तिचा कच्चा चिट्टा माहित आहे, तिची पुरी हिस्ट्री माहित आहे, पुरं तिचं राज माहित आहे. पण मी तुम्हाला इथं नाही सांगू शकत, इथं नाही सांगू शकत, या गावात नाही सांगू शकत मी तुम्हाला. इथं बहुत खतरा आहे. बापा खतरा आहे म्हणजे रे? हो काकू, मी तुम्हाला भेटून सांगू शकतो काय आहे काय नाही तर काय गोष्ट आहे तर. तुम्ही माझा नंबर घेऊन घ्या, मी तुम्हाला फोन करीन. मग तुम्हाला एक जागा सांगेन मी, तिथं येऊन मला भेटा तुम्ही. मी तुम्हाला तिच्या बऱ्यात पूरी हकीकत सांगून देईन, A to Z तिच्या बऱ्यात सांगेन मी तुम्हाला, सबूत देईन. हो का रे बाप्पा, दे बरं मग तुझा नंबर, दे बरं. ठीक आहे, माझा नंबर देतो तुम्हाला. आता तुम्ही जा, तुम्ही या गावात जास्त थांबू नका. थांबणं तुमच्यासाठी खतऱ्याच्या खाली नाही आहे. तुम्ही लवकर इथून चालले जा. मी माझा नंबर देतो, तुम्ही मला फोन लावसान आणि लवकर तुम्ही या गावातून निघा. जेवढ्या लवकर होऊ शकेल तेवढ्या लवकर या गावातून निघा. बरं बरं बाप्पा, बरं ठीक आहे. काकू या पिंपळ गावात तुम्ही जास्त वेळ थांबू नका, तुमच्यासाठी इथं थांबणं खतरनाक आहे. काय बोलू राहिला रे बाप्पा तू? या गावात थांबणं खतरनाक आहे? हो काकू, खतरनाक आहे या गावामध्ये. तुम्ही चालले जा लवकर, जेवढ्या लवकर होऊ शकेल तेवढ्या लवकर चालले जा. बरोबर बापा, जातो आम्ही. शांती शांती चाल लवकर. तो म्हणते नंबर देतो, मग फोन करून घेऊ आपण त्याला आणि चाल लवकर बापा या गावातून. चाल.